जे गेवराईचे आमदार आहेत विजयशिव पंडित हे सारे ओबीसीच्या जीवावर निवडून आलेले आहेत आणि आज त्यांनी त्यांची जात दाखवली। आमचे लक्ष्मण हाके सर गेवराईतून दौरा चालू होता त्यांचा, तर त्यांच्यावर चप्पल फेक केली त्यांनी। तर पुढील काळात हे गेवराईच्या आमदाराला आम्ही नक्की मताच्या स्वरूपात दाखवून देऊ। गेवराई आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघाच्या बाउंड्रीवर आज लक्ष्मणजी हाके यांची सभा होती आणि बऱ्याच ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी फ्लेक्स बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काल याच परिसरामध्ये बॅनरवर जे आहे ते काळं ओतलं होतं, त्यावरून देखील वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तापलं होतं आणि पूर्ण या डोंगरावरून लक्ष्मणजी हाके या दोन्ही मतदारसंघाच्या डोंगरावरून लक्ष्मणजी हाके नेमकी काय बोलणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये जे आहे ते लक्ष्मण हाके यांची मातोरी म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं जे गाव आहे त्या गावातून ही त्यांची एंट्री होणार आहे आणि इथं त्यांची सभा होणार आहे। मात्र सभेची जयंत तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्यासोबत या परिसरातले ओबीसी बांधव आहेत। दादा, तयारी नेमकी कशी आहे? किती म्हणजे वेळेपासून किती दिवसापासून ही तयारी सुरू? आज 3 दिवस झाले या परिसरातला ओबीसी जे तरुण आहेत ते बोर्ड लावणे, झेंडे लावणे ही सारी तयारी ओबीसी तरुणांनी हातात घेतलेली। बाकी दुसरी आणखीन काय तयारी वगैरे सुरू आहे? ओबीसी समाज समजा इथं स्वयंपाकासाठी झटतोय। भरपूर माणूस येईन, तेवढी पब्लिक येणार आहे, त्यांना समजा नाश्त्याची सुविधा केलेली आहे भरपूर। हो, बाकी जवळपास किती गावातून इथं लोक एकत्रीकरण त्या कमीत कमी तरी जवळपास 10-20 खेडे इथं 100% येणार आहेत। शिरूर आणि गेवराई या दोन मतदारसंघाची बाउंड्री इथं दोन्ही संघ। आणखीन तुम्हाला थोडं राजकीय प्रश्न विचारला तर चालतंय का? कारण की जे शिरूर जे आहे ते आष्टी मतदारसंघामध्ये येतं। आष्टी मतदारसंघाचे आमदार जे आहे ते सुरेश धसाने देखील त्यांच्यावर कधी लक्ष्मण हाके यांच्यावरती निशाणा साधला होता। मात्र आपल्या समाजाच्या नेत्याबद्दल बोलल्यावरून कुठंतरी ओबीसींची मनं दुखावलीत असं वाटतंय का? हो, 100% दुखावले। जे गेवराईचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या खालच्या पातळीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यांना कधी कुत्रा म्हणलेलं आहे, कधी डॉग म्हणले, असं वक्तव्य जे आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? जे गेवराईचे आमदार आहेत विजयशिव पंडित हे सारे ओबीसीच्या जीवावर निवडून आलेले आहेत आणि आज त्यांनी त्यांची जात दाखवली। आमचे लक्ष्मण हाके सर गेवराईतून दौरा चालू होता त्यांचा, तर त्यांच्यावर चप्पल फेक केली त्यांनी। तर पुढील काळात हे गेवराईच्या आमदाराला आम्ही नक्की मताच्या स्वरूपात दाखवून देऊ। आता काय तुम्ही शिरूरमध्ये येता का गेवराईमध्ये येता? आम्ही शिरूरमध्ये येतो। शिरूरमध्ये म्हणजे आष्टी मतदारात तुम्ही गेवराई गेवराईमध्ये गेवराईचे आता काय शिरूरकरांचं काय नेमकं म्हणणं असतं नाही कधी लक्ष्मणजी हाके यांच्यावर देखील खालच्या पातळीचं बोलणं, त्यांच्यावर टीका वगैरे करणं ते आमदारांना देखील केलं? ते भरपूर केले, पण आता काय नाही इलाज त्याला। त्यांच्यावर आमदारावर नाराज आहेत ते काही सांगता येत नाही। ऐन वेळेतच समोर काय ते दाखवून आपण ऐन वेळेसमोर समोर दाखवायचं। खरं तर धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर एकदम डोंगरावरती लक्ष्मणजी हाके यांची सभा पार पडणार आहे। माझ्या बॅकसाईडला जर पाहिला गेलं तर हे जे आहे पूर्ण बसण्याची व्यवस्था जी आहे ती स्टेजवर या ठिकाणी करण्यात येते। तयारी पाहिला गेलं तर या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला बॅनरबाजी देखील पाहायला मिळते, मोठे फ्लेक्स देखील लावले गेलेत। मात्र रात्रीच्या दरम्यान जे ओबीसी बांधव या ठिकाणी सभेसाठी येवले त्याला अंधारांचा देखील सामना करू नये म्हणून फोकस देखील या ठिकाणी लावले गेलेत। जर ऐन वेळेस पाऊस जर आला, जरी डोंगरावरती सभा जरी असली तर या ठिकाणी मोठं सभामंडप देखील आपल्याला पाहायला मिळतंय। इकडल्या देखील बाजूला जे आहे ते याच डोंगरावरती हे सभा मंडप आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं ओबीसी बांधवांची गैरसोय होणार नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे पाहणं हे आपल्याला या त्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजलंच असेल। मात्र आलेले ओबीसी बांधव आणखीन काही बोलतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिरूर आणि गेवराई या दोन्ही मतदारसंघाच्या बाउंड्रीवरती ही सभा पार पडते। लक्ष्मणजी हाके या दोन्ही मतदारसंघाच्या बाउंड्रीवरून नेमकं काय बोलणार या डोंगरपट्ट्यामधून हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांचं जे मातोरी गाव आहे त्या मातोरी गावातून लक्ष्मणजी हाके हे त्या ठिकाणाहून येणार आहेत। मात्र
त्यांचं स्वागत कसं होईल, रॅली वगैरे या ठिकाणाहून निघण्याची देखील दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. रॅली वगैरे निघणारे बरेच लोक जे आहेत ते ज्या ठिकाणी कमानी बनवलेल्या आहेत बॅनरच्या त्या ठिकाणी थांबले गेले. हजारो संख्येने लोक सध्या उपस्थित आहेत तिथं आणि भव्य दिव्य अशी रॅली निघणार मोटरसायकल रॅली वगैरे 4 व्हीलर. फोर व्हीलर सारी. खरं तर धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर भोगलवाडीमध्ये जसं 3 ते 4 किलोमीटर रॅली आपल्याला रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळाली, तशीच रॅली या ठिकाणी देखील निघू शकते असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला तगडा प्रशासनाच्या माध्यमातून लावण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत शिरूर गेवराई.